गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे हायस्कूल द्वारा डिजिटल क्लासमध्ये सहर्ष स्वागत. हा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मी आपणा सर्वांस विनंती करतो की जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तुम्ही लाईक जरूर करा आणि हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये किंवा कमेंट करून जरूर कळवा. विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण काय भाग बघितला होता ते थोडक्यात रिवाइज करूया. इन द लास्ट व्हिडिओ वी स्टडी अबाउट द asexual reproduction in multicellular organism. Into that we study about the fragmentation and so many. Okay, now in today's video we are studying about the new modes of asexual reproduction in multicellular organism, and is that regeneration. What is mean by regeneration? Name itself suggests that re means पुन्हा, जनरेशन म्हणजे निर्मिती करणे, म्हणजे हे अशा प्रकारचं असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे की ज्याच्यामध्ये सजीवाचे एका पर्टिक्युलर पेशीं पासून नवीन पेशी निर्माण होते, and that is called regeneration. Okay, now let us study with example. Okay, the regeneration means what? The regeneration can be defined as it is the capacity to reconstruct the entire body from the isolated body cell. आता हे रिजनरेशनचं एक्झाम्पल नाही तरी पण मी आपल्या डेली लाईफ मधले एक उदाहरण सांगतो, ते म्हणजे पाल लिझार्ड, वॉल लिझार्ड आपण त्याला म्हणतो, बरोबर आहे. वॉल लिझार्डचं आपण बऱ्याचदा असं बघितलेलं असतं की त्याची शेपटी तुटून पडलेली असते, बरोबर आहे. शेपटी तुटून पडली की ती बराच काळ काय राहते, ती वळवळ करते किंवा चालू राहते थोडक्यामध्ये, किंवा अलाइव्ह राहते, बरोबर आहे. पण जसं ती शेपटी तिथं पडली, पाल निघून गेली, तुम्ही त्या पालीला जर पुन्हा 10-15 दिवसानंतर जर पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येतं की त्या पालीला नवीन शेपूट आलेलं आहे. दॅट इज द समवॉट एक्झाम्पल ऑफ रिजनरेशन, बट नॉट एक्झाम्पल ऑफ रिजनरेशन. लक्षात घ्या, ते एक तुम्हाला उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगितलंय. रिजनरेशन मध्ये ते बसत नाही, कारण सांगतो रिजनरेशन मध्ये तुटलेल्या दोन्ही भागापासून एंटायर बॉडी तयार व्हायला पाहिजे. तुमची काय झालं, शेपटी तुटली, शेपटी नवीन निर्माण झाली, पण त्या तुटलेल्या शेपटीपासून नवीन पाल निर्माण होत नाही ना, म्हणजे ते रिजनरेशनचं एक्झाम्पल नाही होऊ शकत. ठीक आहे, फक्त आपल्याला लक्षात यावं म्हणून ते उदाहरण दिलं. ओके, व्हॉट इज रिजनरेशन? रिजनरेशन इज द वर्ड, इट इज द रिकन्स्ट्रक्शन ऑफ होल बॉडी फ्रॉम द और एंटायर बॉडी from the isolated body part, and that is called regeneration. Okay, after that what is regeneration and from where it form? The regeneration is carried out by a specific cell or a specified cell. लक्षात घ्या, हे कुठूनही होत नाही, त्याला एक ठरलेल्या स्पेसिफाइडच काय लागतात, cells लागतात. ओके, after that this is an example, this is the planaria. Okay, what happen? This planaria is separate, it's a body in this manner. Okay, समजा याचा इथून मधून काय झालं, कट झाला, तर हे झालं हेड आणि खाली झाला टेल आणि मधली मिडल बॉडी, बरोबर आहे की नाही. मग आता या ठिकाणी काय होतं, ही हेड आहे, हे टेल आहे आणि ही काय आहे तुमची मिडल बॉडी. ओके, देन व्हाट हॅपन? फ्रॉम दॅट मिडल बॉडी द सेल्स which are present in this region they have capacity to produce entire body, and it produces further head and it also produces tail. Okay, now let us study. This is the central body, that is the head, and that is the tail. From that head a body and tail is formed in this manner. Okay, you will be see.
Okay, in this manner. This head produces lower body part and that tail produces upper body part. Why? Because the cells present in such regions they have a they becomes a proliferate, okay, and develops into the various types of cells and tissues. त्यापासून वेगवेगळ्या सेल्स आणि वेगवेगळ्या टिश्यूज निर्माण होतात. लक्षात आलं? उदाहरण सांगायचं म्हणजे आता उदाहरणात आपलं नख आहे, बरोबर आहे. नख जर तुम्ही कट केला तर पाठीमागून दुसरं नख येतं किंवा बऱ्याचदा तुम्हाला अनुभव पण आला असेल बघा, हे नख निघतं पण पाठीमागून दुसरं नख येतं, पण त्या नखापासून पूर्ण बॉडी तयार होत नाही ना. म्हणजे लक्षात आलं का, ते रिजनरेशनच्या एक्झाम्पल मध्ये बसत नाही, पण त्याचे आपल्या डेली लाईफ मध्ये मी तुम्हाला उदाहरण सांगितलं. ओके, इन दिस मॅनर देर इज अ regeneration. Look at that. From that head the total lower body is formed and new planaria is formed. From that tail another planaria is formed. In this manner from separated body parts whole entire amoeba is formed, and this is the regeneration types of asexual reproduction which occurs in the multicellular organism. After that regeneration we study about the budding. That budding is also studied in unicellular organism. पण त्याच्यामध्ये थोडंसं वेगळं होतं, याच्यामध्ये थोडंसं म्हणजे खूप काय बदल नाही, दोन्हीमध्ये थोडासा काय आहे बदल आहे. व्हॉट इज अबाउट द budding? Okay, when hydra gain a proper nutrients and favorable condition, then this hydra reproduces by the process of budding. Okay, when the hydra become maturity, जेव्हा एखादा हायड्रा पूर्ण काय होतो, मॅच्युअर होतो. Okay, then what happen, and it available the nutrient, then its body wall begins to bulge or begins to swallow at a particular point. That is we study in the example. ही बघा, ही आहे पूर्ण हायड्राची बॉडी आणि त्याच्यावरती थोडासा फुगवटा आलेला आहे. त्याचं तुम्हाला मी सोपं उदाहरण सांगतो. मी ते ह्याच्यामध्ये येत नाही, पण फुगवटा कसा येतो त्याचं उदाहरण सांगतो मी. आपण ऊस वगैरे बघितलंय, ऊसाच्या वरच्या बाजूला डोळा येतो, आपण त्याला डोळा म्हणतो, बरोबर आहे की नाही. तशा पद्धतीनं इथे एक फुगवटा येतो. ओके, अँड आफ्टर दॅट बल्ग, that is name a small rounded grove. Okay, after that what happen, this grove is called a bud. आणि ती जी तुमचं वाढलेला भाग आहे त्याला काय म्हटलं जातं, बड असं म्हटलं जातं. after that what happen, this bud start to grow in this manner. ओके, आता तुम्हाला असा प्रश्न पडतो, सर मग ते वाढतं, तर ते वाढण्यासाठी त्याला जे काही न्यूट्रिशन लागते ते कुठून मिळतं, then that nutrition is taking from that parent hydra. Okay, what happen after that this bud develop into the miniature hydra. आपण त्याला म्हणतो नवजात हायड्रा. म्हणजे आता तुम्हाला ते पुढं येईल याच्यामध्ये. then this bud develops in this manner and it form a miniature, a newly born hydra. Okay, and after that what happen, this hydra again gets developed and it form a well matured hydra. Okay, when that hydra perfectly developed, जेव्हा तो पूर्णपणे काय होतो, विकसित होतो, at that time that seals off, त्या ठिकाणून ती काय होते, सील्स ऑफ होते. सील्स ऑफ म्हणजे त्या ठिकाणी ते जुळून येतो. ओके, इन दिस मॅनर. ओके, सील्स ऑफ त्या ठिकाणी ते काय होतं, जिथून ते उगवलेलं आहे, जिथून तो हायड्रा डेव्हलप झालेला आहे, बरोबर आहे, बड पासून. ठीक आहे, ती बड काय होते, वरच्या आकुंचन पावते आणि तुमचा मग तो न्यू बॉर्न हायड्रा हा that will be separate from the parent hydra and it form a new hydra like this.
To that new hydra there is also container or develops a bud when it got a proper nutrition and favorable condition. Okay, in this manner when the hydra sufficiently developed, then base seals off, त्याचा जो पाया असतो तो seals off होतो and breaks off from the parent hydra and it give a new hydra. Okay, in this manner we study the budding types of or modes of asexual reproduction which occurs in a multicellular organism. After that, the new type of asexual reproduction from multicellular organism is the vegetative propagation, की ज्याला आपण म्हणतो शाकीय प्रजनन. What is mean by vegetative propagation? It is a reproduction which occurs through or from vegetative parts. कोणकोणते vegetative parts आहेत तुमचे? Roots, stems, leaves and another is the bud. Okay, in this manner this is the vegetative propagation type of asexual reproduction. Okay, now after that what happen? आता याच्यामध्ये जे तुमचे ऑर्गॅनिझम जे डेव्हलप झालेले आहेत, बरोबर आहे, ते डेव्हलप झालेले प्लांट्स असतील, त्याचे प्लांट्स मध्ये घडतं, ॲनिमल्स मध्ये तर घडत नाही. याच्यामध्ये जे तुमचे न्यू प्लांट्स किंवा न्यू ऑर्गॅनिझम डेव्हलप झालेले असतात, दे आर आयडेंटिकल. ते कसे असतात? समान असतात, म्हणजे त्याच्यामध्ये खूपसा बदल नसतो. जवळपास 99% आयडेंटिकल असतात. अँड दॅट इज मेन बेनिफिट ऑफ दॅट रिप्रोडक्शन इज द they contain a large growth of leaves, flowers, fruits and so on. ओके, याचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये त्याची ग्रोथ ही फास्ट होते, त्याला फुलं लवकर येतात, त्याला फळं लवकर येतात. त्याचा जर पर्पज तुम्हाला जर पान मिळवायचं असेल, ब्रायोफायटा नावाची वनस्पती आहे, त्यामध्ये आपण खास पानासाठीचा वापर करतो, तर त्याला पानं सुद्धा लवकर येत असतात. बर्ड्स म्हणजे कळ्या सुद्धा काय होतात? लवकर येत असतात. द एक्झाम्पल ऑफ द व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन इज, फर्स्ट एक्झाम्पल इज द पोटॅटो अँड दॅट इज द एक्झाम्पल ऑफ पोटॅटो विच कंटेन अ बर्ड. या ठिकाणी मुकुल आलेला आहे बघा. ठीक आहे, बऱ्याचदा आपण मार्केटमध्ये किंवा घरी जर बटाटे आणून ठेवले असतील तर तुम्हाला असं लक्षात येतं की त्या बटाट्याच्या वरच्या बाजूला थोडंसं कोंब टाईप आलेला आहे. दॅट इज नथिंग बट बर्ड. इन दिस मॅनर देर इज अ व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन इन अ पोटॅटो थ्रू द बर्ड. ओके, आफ्टर दॅट द न्यू एक्झाम्पल इज द ब्रायोफायटा. आपण त्याला पानफुटीची वनस्पती असं म्हणतो. ही पानफुटी तुम्हाला दिसते. आपण आपल्या बऱ्याचदा किडनी स्टोन साठी उपचार म्हणून ह्याचा वापर करतात. ठीक आहे, याच्यामध्ये एक पान लावलं तुम्ही की ते भरपूर काय होतं? वाढत जातं. अँड दिस इज द ब्रायोफायटा विच टेक्स प्लेस थ्रू द मार्जिन ऑफ द लीफ. तुमचे जे काय म्हणतो आपण त्याला, पानं जे असतात त्या पानाच्या मार्जिन वरती म्हणजे कडावरती हे नवीन पानं फुटत असतात. आणि अनदर एक्झाम्पल ऑफ इज द स्वीट पोटॅटो. ठीक आहे, स्वीट पोटॅटो जो असतो आपण त्याला रताळा असं म्हणतो. ठीक आहे, दॅट reproduces through the root. Okay, and that is the next example of vegetative propagation is the sweet potato and it is takes place through the root. याचं एक्झाम्पल आणखीन एक सांगता येतं ते आपल्याला, ते म्हणजे अद्रक, जिंजर ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, त्याचं सुद्धा याच प्रकारामध्ये मोडत असतं. ओके, तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये एकूण 3 रिप्रोडक्शनचे, असेक्शुअल रिप्रोडक्शनचे काय बघितलो, मोड्स बघितलो. ठीक आहे, त्याच्यामध्ये हे व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन, मग बघितलेलं बडिंग आणि त्याच्या अगोदर बघितलेलं ते म्हणजे रिजनरेशन. ओके, थँक्यू सो मच फॉर लुकिंग माय व्हिडिओ. थँक्यू सो मच.